नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण एका विषयाची वाट पाहत आहोत की नवीन व्हिडिओ ज्या विषयाच्या संदर्भात आपल्याला अत्यंत गरजेचा आहे तो कधी येणार. तर आज आपण पुन्हा एकदा 204 अर्थात डिझास्टर मॅनेजमेंट या विषयाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे किंवा पाहत आहे, या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल लिंक दिलेली असते आणि त्यामध्ये मॉक टेस्ट जे आहे ते तुम्ही सोडवू शकता, ज्या माध्यमातून प्रमाणपत्रसुद्धा प्राप्त करता येऊ शकतो. जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. जे विद्यार्थ्यांना याची गरज असेल खरोखर, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. दुसरी एक विनंती आहे की किमान 2 किंवा 3 वेळेस हा व्हिडिओ वाचणे, जेणेकरून आम्हाला तुम्हाला जे आहे त्याचं दृढीकरण जे आहे किंवा जास्त आकलन जे आहे ते व्यवस्थित होऊ शकतं. आपले कॉमेंट्सही महत्त्वाचे आहे, कारण आपल्या कॉमेंटच्या माध्यमातून आम्ही प्रेरणासुद्धा घेत असतो, ज्या माध्यमातून नवीन काहीतरी करण्याची जी उर्मी आहे, जी आवश्यकता आहे ती त्यातून आम्ही निर्माण करीत असतो. चला तर अधिक वेळ न घेता नवीन 204 मध्ये नेमके कोणते प्रश्न दिलेले आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करूया. नैसर्गिक आपत्ती एक प्रश्न आहे पहिल्या क्रमांकाचा. नैसर्गिक आपत्तीत या आपत्तीचा समावेश होतो: महापूर, आग, वणवे, औषण आणि वरील सर्व. तर थोडासा विचार करायचा आहे, सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. आपत्ती व्यवस्थापन चक्रात टिंबटिंब म्हणजे डॅश टप्प्यांचा समावेश होतो. व्यवस्थापन चक्र जे आहे, ज्या विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास केलेला असेल त्याला लगेच कल्पना याची येऊ शकते. एकूण 7 चक्र आहे आणि या चक्रामध्ये म्हणजे एकूण या व्यवस्थापन चक्रामध्ये 7 टप्पे जे आहेत, त्या 7 टप्प्यांचा याच्यामध्ये उपयोग होत असतो, समावेश होत असतो. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. डॅश आपत्तीमुळं पूर तटांमध्ये बदल होतो. जे विद्यार्थी इंग्लिशचे असतील त्याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि मनातल्या मनात उत्तर जे आहे ते गृहीत धरू शकता. जे विद्यार्थी मराठी मीडियमचे आहेत त्यांनीही गतीने थोडंसं वाचून, जेणेकरून उत्तर जे आहे ते तुम्ही अचानक म्हणजे डायरेक्ट शोधू शकता आणि त्याचं उत्तरसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर ते मनातल्या मनात वाचणं सुद्धा हा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. तर प्रश्न क्रमांक 3चं जे उत्तर आहे ते उत्तर आहे महापूर, फ्लड. प्रश्न क्रमांक 4 आहे: नैसर्गिक अथवा मानवी कार्यामुळे पर्यावरणात अचानक घडून येणारा बदल म्हणजे डॅश होय. प्रश्न क्रमांक 4 आहे. 4 मुद्दे दिलेले आहे: वादळ, भूकंप, पर्यावरण आपत्ती आणि संकट. तर या 4ही मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा आहे आणि योग्य उत्तर जे आहे ते शोधायचं आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणीय आपत्ती. प्रश्न क्रमांक 5 आहे: आपत्तीमुळं मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात डॅश टिंबटिंब घडतात. काय घडतं? नुकसान घडतंय का, हाल होत आहेत का, स्थित्यंतर होत आहे का आणि हानी होते का? तर याचं खूप सायंटिफिकली किंवा थोडंसं तांत्रिक दृष्ट्याने आपल्याला विचार करायचा आहे. कोणतेही प्रश्नाला मोहाला बळी न पडता समर्पक उत्तर काय असेल त्याचा विचार करायचा आहे. या ठिकाणी उत्तर आहे स्थित्यंतर, बदल. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतरे होत असतात, हा त्याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे: आपत्तीचा परिणाम डॅश क्षेत्रात होतो. आर्थिक क्षेत्रात होतोय का, राजकीय होतोय का, सामाजिक होतोय का आणि वरील सर्व या क्षेत्रामध्ये जे आहे परिणाम जो आहे तो त्या ठिकाणी होत असतो का, हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आपत्तीचा परिणाम. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व. प्रश्न क्रमांक 7 आहे: आपत्ती डॅश यावर परिणाम करते. बरेचसे प्रश्न सेम असतात परंतु अर्थपूर्ण असतात आणि त्याचा अर्थ आणि त्याचं नेमकं उत्तर काय आहे याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. याच्यामध्ये शिक्षण, व्यवसाय, विकास आणि वरील सर्व यापैकी उत्तर काय असेल ते आपल्याला विचार करायचा आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8 आहे: मानवनिर्मित आपत्तीत डॅश समावेश होतो. हिमपातचा होतोय का, भूकंप याचा होतोय का, पर्यावरणाचा होतोय का की उल्कापाताचा होतोय? तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचार करायचा आहे. याचं उत्तर आहे पर्यावरण. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास या निमित्ताने होत असतो, पर्यावरणाचं डिस्ट्रिक्शन या ठिकाणी होत असतं, म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते पर्यावरण असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 जे आहे: आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डॅश काटेकोर निरीक्षण का, माहितीचं पृथक्करण का, त्यानंतर क्षमतावाद आणि वरील सर्व. त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते वरील सर्व असं दिलेलं आहे, ड क्रमांकाचा पर्याय. प्रश्न क्रमांक 10 आहे: आपत्ती निवारणाच्या प्रक्रियेत टिंबटिंब म्हणजे डॅश टप्प्यांचा समावेश होतो. आता याच्या अगोदर चक्र आणि त्याचे टप्पे विचारलेले आहे. आता इथं आपत्ती निवारणाच्या प्रक्रियेतील टप्पे विचारलेले आहे. हा संदर्भ या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे.
आणि याचं उत्तर जे आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो 3. तुम्ही पुस्तकाचा आधार, रेफरन्स बुकचा आधार घेऊ शकता, ज्यामध्ये उत्तर दिलेलं आहे 3. पुढचा प्रश्न आहे, आपत्ती व्यवस्थापन कायदा डॅश रोजी करण्यात आलेला आहे. आता याचं कॉन्क्रीट उत्तर आहे, जर आपल्याला शुअरली हे माहीत असेल तरच तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. तर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ब, 26 डिसेंबर 2005 रोजी. पुढचा 12 क्रमांकाचा प्रश्न आहे, आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारे संकट ही व्याख्या डॅश यांनी केलेली आहे. आता याचाही अर्थ, ही पण कॉन्क्रीट डिफिनेशन जर असेल तर तुम्हाला व्यक्तीचं नाव जे आहे ते वाचल्याशिवाय लक्षात येणार नाही. 11 क्रमांकाचं उत्तर दिलेलं आहे. 12 क्रमांकाचं जे उत्तर आहे ते आपत्ती व्यवस्थापन कायदा, यामध्ये ही व्याख्या दिलेली आहे, आपत्ती व्यवस्थापन कायदा. आता 12 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये क पर्याय जो आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा, यामध्ये हे उत्तर प्रॉपररित्या दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 13 आहे, मृदा धूप, जल प्रदूषण, साथींच्या रोगांचा फैलाव हे विध्वंसक परिणाम या आपत्तीचे आहे. आता हे पुन्हा आपल्याला वाचावं लागणार आहे व्यवस्थित, की नेमकं जे याचं उत्तर जे आहे ते कशाचं आहे. ते या ठिकाणी बरेचसे आपल्याला गोंधळून टाकणारे प्रश्न असतात, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी विचार करणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 13चं जे उत्तर आहे ते आहे महापूर, त्यामुळे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. यामध्ये 12 क्रमांकाचा प्रश्न जो आहे तो आपल्याला सुटलेला होता. आय थिंक दॅट आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारे संकट ही व्याख्या कोणी केलेली आहे. तर या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कायदा या संदर्भात आपण वाचन केलेलं आहे. पुढचा क्रमांकाचा जो प्रश्न आहे 13 क्रमांकाचा, याचंही उत्तर आपण दिलेलं आहे महापूर. आता प्रश्न क्रमांक 14 जो आहे तो आहे, वैयक्तिक आपत्ती व्यवस्थापन म्हणून डॅश पूर्वतयारी आवश्यक आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, ओळखपत्र, प्रसंगावधान, वरील सर्व. तर ड हा पर्याय जो आहे या ठिकाणी बरोबर दिलेला आहे, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 15 आहे, आपत्ती व्यवस्थापनात डॅश कृतींचा समावेश होतो. कृती विचारलेला आहे, आपत्ती व्यवस्थापनात डॅश या कृतींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 15 आहे, त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक उत्तर देणं आवश्यक आहे. याचं उत्तर जे आहे ते वरील सर्व असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्याही प्रदेशातील उपजाऊ जमिनीचे नापीक जमिनीत रूपांतर होण्याच्या क्रियेला डॅश काय म्हणतात. आम्लप्रजन्य म्हणतायत का, कोरडवाहू शेती म्हणतायत का, वाळवंटीकरण म्हणताय का, अतिचराई हा त्या ठिकाणी म्हणताय का. परत एकदा मी प्रश्न रिपीट करतो, कोणत्याही प्रदेशातील उपजाऊ जमिनीचे नापीक जमिनीत रूपांतर होण्याच्या क्रियेला डॅश असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, वाळवंटीकरण. पुढचा 17 क्रमांकाचा प्रश्न आहे, भूकंप या आपत्तीचे कारण हे वय. यामध्ये उत्तर दिलेलं आहे, भौगोलिक हालचाली आहे का, खाणकाम आहे का, धरणे आहेत का, वरील सर्व आहे का. तर चारही पर्याय जे आहेत, म्हणजे वरील तीनही पर्याय जे आहेत, भौगोलिक हालचाली, खाणकाम आणि धरणे, हे तीनही पर्याय या ठिकाणी कारणीभूत असतात, म्हणून याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 18 आहे, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात अध्यक्षासह जास्तीत जास्त डॅश सदस्य असतात. आता हे सुद्धा कॉन्क्रीट उत्तर आहे. यामध्ये उत्तर जे दिलेलं आहे ते ब दिलेलं आहे, 9. एकूण 9 सदस्य यामध्ये असतात. प्रश्न क्रमांक 19 आहे, आपत्ती व्यवस्थापनात ही संस्था कार्यरत असते. आता कोणती संस्था कार्यरत असते, BSF असते का, CRPF असते का, NGO असतात का, तर ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये असतात, म्हणून याचं उत्तर जे आहे ते वरील सर्व असं आहे. 20 क्रमांकाचा प्रश्न आहे, आगीसाठी घटक एकत्रितपणे कारणीभूत आहे. आगीसाठी एक आहे, उष्णता आहे का, ज्वालाग्री पदार्थ आहे का, प्राणवायू आहे का, आणि वरील सर्व आहे का. त्यामुळं तुम्ही याचा मायन्यूट विचारही करू शकता, आणि खूप सोपं उत्तर आहे वरील सर्व. कारण आग जिथं म्हटलं जातं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी कंपल्सरी येऊन जातात किंवा ओघाने त्या येत असतात. प्रश्न क्रमांक 21 आहे, खनिज तेल, रंग, रबर, रॉकेल यामुळे लागलेली आग विझवण्यासाठी डॅश वायू वापरतात. त्यामध्ये चारही वायू दिलेले आहेत वेगवेगळे, ज्याचा अर्थ तुम्हाला लावता येऊ शकतो, आणि हे महत्त्वाचं आहे. क हा जो पर्याय आहे CO2 हे या ठिकाणी याचं उत्तर म्हणून दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, अतिशय कमी पावसामुळं अन्नधान्याच्या उत्पादनात आलेली लक्षणीय घट ही स्थिती म्हणजे, आलेली लक्षणीय स्थिती म्हणजे कोणती आहेत या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलेला आहे 22 क्रमांकामध्ये. कशामुळे ही घट येते, तर अवर्षण आहे का, दुष्काळ आहे का, त्याच्यानंतर टंचाई आहे का, अपत्य आहे का.
तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे अवर्षण म्हणजे ड्रॉट कंडिशन, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 23 क्रमांकाचा. आपत्ती व्यवस्थापनात या स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तर याचं उत्तर आहे जिल्हा, डिस्ट्रिक्ट असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. कामाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनास डॅश समावेश होतो. तर 24 क्रमांकाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे प्रशिक्षण आहे, साधन सामुग्री आहे, कर्मचारी विमा, हे सर्व त्या ठिकाणी असतात, म्हणून याचं उत्तर वरील सर्व असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. अपघात या आपत्तीच्या व्यवस्थापनात डॅश महत्त्वपूर्ण असते. वेगावर मर्यादा, सुरक्षितता आणि प्रथमोपचार हे तीनही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे वरील सर्व असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26 आहे की 16 सप्टेंबर हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो. पर्यटन दिन, ओझोन दिन, कृषी दिन, वसुंधरा दिन. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ओझोन दिन. प्रश्न क्रमांक 27 आहे. भूकंप या आपत्तीचा समावेश डॅश या आपत्ती प्रकारात होतो. काळजीपूर्वक वाचा आणि याचं उत्तर जे आहे ते ब असं दिलेलं आहे जिओलॉजिकल. प्रश्न क्रमांक 28 क्रमांकाचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या आपत्तीचा समावेश प्राणीजन्य जैविक आपत्तीत होत नाही असं विचारलेलं आहे. बुरशी, प्राणीदंश, टोळधाड, संसर्गजन्य. तर याचं उत्तर जे आहे ते बुरशी असं दिलेलं आहे. पुढचा क्रमांकाचा प्रश्न आहे 29 क्रमांकाचा. खालीलपैकी महापूर आपत्तीचे कारणे कोणती आहेत? मृदाधूप आहे का, वादळे आहे का, भरती आहे का, वरील सर्व. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 30 आहे. सुपीक मृदेत वाढ हा डॅश आपत्तीचा विधायक म्हणजे योग्य चांगला परिणाम आहे. तर काय आहे? भूकंप आहे का, वाळवंटीकरण आहे का, महापूर आहे का आणि मृदाधूप आहे का. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते महापूर असं दिलेलं आहे. क हा पर्याय या अनुषंगाने बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. आपत्ती व्यवस्थापन चक्रामध्ये डॅश या टप्प्यामध्ये आपत्तीचा म्हणजे डॅश या टप्पा जो आहे तो आपत्तीचा लोकांवर व देशांवर कमीत कमी परिणाम होईल या बाबींशी संबंधित आहे. म्हणजे असा कोणता टप्पा आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा आणि देशांचा या प्रामुख्याने यामध्ये जो आहे विचार केला जातो. तर जी टप्पे आहेत ती आपल्याला माहिती असायला हवी. प्रतिबंध, विमोचन, सजगता आणि प्रतिसाद. तर याचं उत्तर जे आहे ते विमोचन असं दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला टप्पे माहिती असणं आवश्यक आहे जे चक्रामध्ये दिलेले आहे ती. पुढचा प्रश्न आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये एकूण किती प्रकरणांचा समावेश केलेला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो 3 असं दिलेलं आहे. क हे पर्याय या अनुषंगाने बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 35 क्रमांकाचा. भोपाळ येथील वायुगळतीची आपत्ती यावर्षी घडलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भोपाळ गॅस कॅन जो आहे किंवा एक ट्रॅजेडी जी आहे की गॅस लिकेज त्या ठिकाणी कंपनीमध्ये झालेला होता आणि हजारो लोक याचे बळी झालेले होते. तर ही मोठी एक राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर झालेली होती. तर ती जी आहे तर ती कधी झालेली होती या संदर्भातला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 1984. ब हा जो पर्याय आहे तो या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भूकंप मापन यंत्र बसवणे गरजेचे आहे? भूकंप मापन यंत्र बसवणे गरजेचे आहे. तर याचं उत्तर जे आहे ते दिलेलं आहे या ठिकाणी धरण असं दिलेलं आहे. क हा पर्याय जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न जो आहे. राज्य व्यवस्थापन समिती म्हणजे डॅश या कलमाखाली स्थापन झालेली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची समिती होय असा प्रयोग केलेला आहे. तर यामध्ये कोणता कलम आहे त्या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे. पर्यायी क्रमांक 1 जो आहे 20-1. तर हे उत्तर जे आहे अ हे त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे. कुटुंबातील विचारलेला आहे. कुटुंबातील सदस्य, माहिती, नातेवाईक, मित्रपरिवार, कागदपत्रे स्कॅनिंग ही आपली पूर्वसज्जता म्हणजे पूर्वतयारी या पातळीवर महत्त्वाची ठरते. तर याचं उत्तर जे आहे ते दिलेलं आहे पर्सनल. याचा अर्थ व्यक्तिगत म्हणजे क हा पर्याय जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. सुटकेसाठी केल्या जाणाऱ्या जे काही बाबी आहेत मध्ये
पुढीलपैकी कोणत्या कृतीचा समावेश होतो असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. अंमलबजावणी ही आहे का? प्रसंगावधान, साधन सामुग्री आणि वरील सर्व ह्या गोष्टी त्यामध्ये येतात का? तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, की अशा वेळेस अंमलबजावणी महत्त्वाची आहे, प्रसंगावधानही महत्त्वाचं आहे आणि साधन सामुग्रीचा टप्पा जो आहे किंवा वापर जो आहे त्या त्या टप्प्यावर वापरणं हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. म्हणून याचं उत्तर जे आहे ते वरील सर्व असं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे की सुटका बचाव गटामध्ये या डॅश या वयोगटातील व्यक्ती सहभागी असतात असं विचारलेलं आहे. ज्या ठिकाणी सुटका करावी लागते, बचाव करावा लागतो किंवा ज्या प्राधिकरणामध्ये ज्या कमिटीमध्ये लोक असतात तर त्या वयोगटातील व्यक्ती किती वयाची असतात तर हे विचारलेलं आहे. यामध्ये उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 18 ते 40 या वयोगटातील व्यक्ती सहभागी होत असतात. पुढचा प्रश्न आहे, आपत्ती प्रसंगी उपलब्ध मनुष्यबळ व तुटपुंजी साधने घेऊन सुटकेसाठी जावे लागणे यात या कृतींचा समावेश होतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपत्ती प्रसंगी उपलब्ध मनुष्यबळ हे गोष्ट लक्षात घ्या, कारण जोपर्यंत एखाद्या प्रश्नातील कन्सेप्ट संबोध जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत त्या अनुषंगाने उत्तर तुम्ही शोधू शकत नाही. याचं उत्तर आहे तत्काळ बचाव. ब हा पर्याय जो आहे या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे. यामध्ये राज्य आपत्ती निवारण प्राधिकरण डॅश असं विचारलेलं आहे, म्हणजे अर्थात त्याचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. हे उत्तर त्याचं बरोबर आहे, अर्थात ब हे पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41 आहे. डॅश व CISF या दोन्ही दलांचे नियंत्रण गृह मंत्रालयाकडून होते असं विचारलेलं आहे आणि 4 पर्याय दिलेले आहे. त्या 4 पर्यायापैकी CRPF ची तुकडी किंवा आपण तुकडीच्या संदर्भात किंवा एक बॅचच्या संदर्भात म्हणतो की CRPF ह्या जे सैन्य दल आहे तर या दोन्हींचं नियंत्रण जे आहे ते गृह मंत्रालयाकडून त्या ठिकाणी होत असतं. तर CRPF हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात डॅश माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत, रॅली, पथनाट्य, पोस्टर आणि वरील सर्व. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपं आहे, वरील सर्व, कारण सगळ्या माध्यमातून प्रसिद्धी करणं हे महत्त्वाचं काम या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे. आपत्तीपूर्व सज्जता करिता सर्व स्तरातून डॅश सुविधा आवश्यक आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपत्तीपूर्व सज्जता, आता अग्निशमन यंत्र, सक्षम संपर्क यंत्रणा, सुरक्षित विद्युत पुरवठा आणि वरील सर्व. त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते वरील सर्व म्हणजे ड हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. संगणक कक्ष, संपर्क कक्ष, कार्यवाह कक्ष, प्रतीक्षा कक्ष हे डॅश यांचे भाग आहे. तर 4ही पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहे. शून्य कार्यक्षेत्र, नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि वरीलपैकी सर्व. तर प्रत्येक वेळेस एखादी जेव्हा आपत्ती घडते तेव्हा नियंत्रण कक्षाला फोन करा असं नेहमी विचारलं जातं किंवा सांगितलं जातं. त्यामुळं नियंत्रण कक्ष हे त्याचं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे. नकाशे, रुग्णालये, संपर्कासाठी दूरध्वनी या नियंत्रण कक्षातील माहिती डॅश या प्रकारात येते किंवा आहे. तर तात्पुरते आहे का, बदलते आहे का, कायमस्वरूपी आहे का, वरीलपैकी नाही असा एक शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते बदलती असं आहे, कारण घटना आणि प्रसंग आणि आपत्ती ही नेहमी बदलणारी असते. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते बदलती असं दिलेलं आहे. दुसरा प्रश्न विचारलेला आहे 46 क्रमांकाचा. पुढीलपैकी डॅश या आपत्तीचा समावेश वातावरणीय आपत्तीत होत नाही. महापूर, उल्कापात, अवर्षण आणि क्षारीकरण. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो थोडासा विचार त्या ठिकाणी करायचा आहे आणि याचं उत्तर जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे ते क्षारीकरण, कारण क्षार जे आहेत ते या ठिकाणी महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक आहे 47वा. सुटका मार्गातील एकूण डॅश मूलतत्वे महत्त्वाची आहेत. या ठिकाणी मूलतत्वे म्हटलेलं आहे सुटका मार्गातील, ज्याचा आपल्याला प्रामुख्याने विचार करायचा असतो. यामध्ये 3 दिलेलं आहे, 5 दिलेले आहे, 7 दिलेले आहे आणि 4 दिलेले आहे. तर याचं उत्तर कॉन्क्रीट असं आहे. त्यामुळं ब जो पर्याय आहे 5 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 आहे. भूमिपात, जीवित व वित्तहानी, सरोवर नष्ट होणे हे विध्वंसक परिणाम म्हणजे डॅश आपत्तीचे आहे असा त्या ठिकाणी विचारलेला आहे. महापूर, वादळे, भूकंप आणि आग. तर याचं जे उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते भूकंप असं या ठिकाणी दिलेलं आहे.
पुढचा क्रमांकाचा प्रश्न आहे 49. आपत्ती व्यवस्थापनाचे स्थानिक पातळीपासून गाव, तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्र पातळीवरील स्वतंत्र कक्ष स्थापन करावे लागतात. यालाच डॅश असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधावं लागणार आहे. आणि त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते नियंत्रण कक्ष. याबद्दल आपलं बोलणं झालेलं आहे. नियंत्रण कक्ष हे महत्त्वाचं असतं, म्हणून ब क्रमांकाचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 50 क्रमांकाचा. राष्ट्रीय प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापनाच्या मदत कार्यासाठी किमान मार्गदर्शक तत्वामध्ये डॅश करिता विशेष प्रावधान आहे. विशेष प्रावधान असं म्हटलेलं आहे. राष्ट्रीय प्राधिकरणामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या मदत कार्यासाठी विधवा व अनाथ यांच्यासाठी आहे का, साधनसामुग्री, मदत आणि मूलभूत सुविधा, या प्रत्येकाचा अर्थ आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे अ, विधवा आणि अनाथ. तर ही होती सर्व 50 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, जे तुमच्यासाठी केवळ अभ्यासासाठी, परीक्षेसाठी तयार करणं ही माझी जबाबदारी म्हणून मी मांडलेली होती. आणि तुमच्या सर्वांसाठी हे प्रश्न नक्कीच फायदेशीर आणि लाभदायक ठरणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचा किमान 2 किंवा 3 वेळेस नक्कीच सराव करावा, जेणेकरून आपलं ज्ञान जे आहे ते दृढीकरण व्यवस्थित होऊ शकतो, ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा नक्कीच होऊ शकतो. या प्रश्नांच्या संदर्भात काही अडचण असेल, एखादा प्रश्न चुकीचा असेल किंवा काही वेगळ्या अर्थाने तो दर्शवलेला असेल, तर आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच ही गोष्ट सांगू शकता, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला या अडचणी दूर करता येऊ शकतात. आपली प्रेरणा आणि आपले कॉमेंट्स हे आम्हाला नवीन काम करण्यासाठी प्रेरित करत असतात. त्यामुळे आपल्या प्रेरणेचा आणि आपल्या कॉमेंट्सचा आम्ही नेहमीच आपण मान राखूया. आणि ते मान जो आहे ते कॉमेंटच्या माध्यमातून आपण आम्हाला नक्कीच देऊ शकता, पाठवू शकता. चला तर अधिक वेळ न घेता आपल्या अभ्यासासाठी शुभेच्छा. चला आपली मी रजा घेतो. जय हिंद.